तुषार रणदिवे आणि दुसऱ्या बाजूला मयूर कारंडे। दोघेही आयकॉन खेळाडू, आयकॉन दर्जाचे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात। ओम साई ओटवणे संघाचे मयूर कारंडे आणि तुषार रणदिवे। मॅन फ्रॉम पुणे दोघे जण गोलंदाजीच्या मोर्चावरती डिंग डॉंग कालिवडे संघाचा आयकॉन खेळाडू। पंचांची खूण निश्चितपणे समालोचन कक्षाकडे। एक चेंडूची आवश्यकता आहे पंचांना, जरा तो नवीन चेंडू सुपूर्द करावा अशी विनंती। पुन्हा एकदा रॉयल किंग सावंतवाडी ग्रुप आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सावंतवाडीच्या जिमखाना मैदान क्रमांक 2 वरती तब्बल 1 लाख रुपये रकमेची ही टेनिस बॉलची हेवी बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती। आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आणि या तिसऱ्या आणि अंतिम दिवसाचा क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना जो रंगतोय डिंग डॉंग कालिवडे विरुद्ध ओम साई ओटवणे या दोन संघादरम्यान। काय कमालीचा पहिला क्वार्टर फायनल राऊंडचा सामना, सुपर ओव्हरचा थरार या मैदानावरती तमाम क्रिकेट रसिकांनी अनुभवला। आता दुसरा सामना कशा रीतीचा या ठिकाणी होईल, कशा पद्धतीचा घडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण ठरेल। जो रंगतोय दोन तुल्यबळ संघामध्ये, एका बाजूला डिंग डॉंग कालिवडे, दुसऱ्या बाजूला ओम साई ओटवणे। गोलंदाजीच्या मोर्चावरती डिंग डॉंग कालिवडे संघाचा अजून एक आयकॉन खेळाडू अमित तांबे मॅन फ्रॉम पुणे आपल्याला येताना दिसेल। अमित तांबे। स्पर्धेची नियमावली अशी आहे, एक गाव एक संघ आणि 2 खेळाडू आयकॉन दर्जाचे, त्यामुळे भारतभरातील निश्चितपणे मी तर म्हणेन दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंचा या ठिकाणी खेळ बघण्याची संधी उपस्थित करून दिली ती रॉयल किंग ग्रुपने, ते अर्थात तमाम सावंतवाडी वासियांना एक सुवर्ण संधी या दिग्गज खेळाडूंचा खेळ बघण्याची। सामन्याला होते सुरुवात, पहिला चेंडू त्या ठिकाणी लॉफ्टेड फटका, त्याचा मिड विकेटला, डीप मिड विकेटला अनिकेत पारसेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। एकेरी धावेनं ओम साई ओटवणे संघाच्या डावाची झालेली सुरुवात ती पहिल्या चेंडूच्या सांगते ग्रेस बिनबाद एक अशी सुरुवात मी तर म्हणतो ओम साई ओटवणे संघाच्या निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये। जसं डावकरा आणि उजव्या हाताची फलंदाजीची जोडी मैदानामध्ये वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ हा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रगती पथावरती सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक तैनात करू शकतोय डीप मध्ये सीमारेषेचा बचाव करण्यासाठी। हे दोन्ही क्षेत्ररक्षक लेग साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले। एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला, असे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात। हे डीप 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला या मैदानावरती सज्ज होतोय। स्ट्राइक एंडला मयूर नावाचा फलंदाज, एकंदरीत डावकुरा हाताचा फलंदाज मयूर कारंडे सामना करेल अमित तांबेच्या गोलंदाजीचा। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय गौरेश कामत यांचं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान। बॅटची लागलेली कला, चेंडूचा प्रवास आपण बघतोय घोषित स्वरूपातल्या एका धावेसाठी। एकंदरीत पहिला 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या एकंदरीत ओम साई ओटवणे संघाचे। दोन्ही सलामीवीर आपापलं वैयक्तिक खातं हे एकेरी धावाने उघडतायत आणि या ठिकाणी खेळपट्टीवरती ठाण मांडून उभे। तिसरा चेंडू त्या ठिकाणी बघा लोअर फुल टॉस पद्धतीचा, त्याच्यावरती एक गुडगा विकेटवरती यष्ट्या त्या ठिकाणी क्रीज वरती टेकवर त्या ठिकाणी खेळलेला फटका, स्वीपचा फटका जातोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला। पुन्हा एकदा एकेरी धावीची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जाते। एकंदरीत पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या एकंदरीत उभारली ती ओम साई ओटवणे संघानं, ती अर्थात डिंग डॉंग कालिवडे संघाविरुद्ध। चांगली सुरुवात मी तर म्हणतो गोलंदाजीमध्ये झाली, कारण पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध आणि या निर्बंधाचा लाभ उठवत फलंदाजांचा मनसुबा या पहिल्या षटकात जास्त धावा जमवण्याच्या, त्या षटकात केवळ 3 धावा खर्चे। या मात्र बघूया पंचांचा काय निर्णय येईल। हा चेंडू मला वाटतं डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय। पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर, त्यामुळे एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळाली आणि अवांतर धावेच्या जोरावरती 4 अशी धावसंख्या ही धावफलकावरती पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद ही ओम साई ओटवणे संघाचे। स्लोअर वन गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, कव्हरच्या दिशेने झेल घेण्याची संधी ती मात्र हुकते, परंतु त्या मोबदल्यात एक महत्त्वपूर्ण धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। जोडलेली गेली एक एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या जोरावरती
5 अशी धावसंख्या ही धावफलकावरती, अर्थात पहिल्या 4 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ हा मैदानावरती समाप्त झाल्यानंतर 5 धावा बिनबाद ओमसाई ओटवणे संघ खेळताना दिसतो डिंग डॉंग कारिवडे संघाविरुद्ध. एक सावध सुरुवात मी तर म्हणेन या ठिकाणी मैदानावरती या क्वार्टर फायनल राऊंड 2च्या सामन्यामध्ये. आणि निश्चितपणे या मैदानाचा विचार केला गेला तर ज्यावेळी 4 षटकांचे सामने या मैदानावरती खेळवले जातात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 40, 45, 50 धावांचा टप्पा जर या ठिकाणी गाठला तर निश्चितपणे एक अटीतटीचा मुकाबला, एक फायटिंग टोटल उभारले असं म्हटलं जाऊ शकतं. मागच्याही सामन्यात बघितलं 44 धावांचा पाठलाग करत असताना सुपर ओव्हर पर्यंत हा सामना गेलेला. आणि याही सामन्यात बघावं लागेल ओमसाई ओटवणे संघ, जो संघ प्रथम फलंदाजी करतोय तो येणाऱ्या 4 षटकांच्या खेळामध्ये का त्या ठिकाणी 40, 45, 50 धावांचा टप्पा या ठिकाणी सर करेल का, प्रतिस्पर्धी संघ डिंग डॉंग कानिवडे संघासमोर एखादा तगडं आव्हान पेश करेल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज झाला अमित तांबे आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. लॉफ्टेड फटका अगदी मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडूचा पाठलाग केला जाईल कव्हर क्षेत्रामधून, परंतु जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळेल क्षेत्ररक्षक परतीची फेक करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची मात्र संधी ती मात्र पूर्ण केली गेली. धावून काढलेल्या या 2 धावा आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 7 धावांच्या टप्प्यावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 7 धावा बिनबाद अशी धावसंख्या ओमसाई ओटवणे संघाचे ते डिंग डॉंग कानिवडे संघाविरुद्ध. पुढचा चेंडू या मात्र उजव्या अष्टीच्या बराच बाहेर. पंचांचे निश्चितपणे हात होत आहेत समांतर, हात समांतर झाल्यामुळे एक धाव अवांतरच्या स्वरूपात, एकंदरीत ही दुसरी धाव ही अवांतरच्या स्वरूपात वाईड स्वरूपातली या षटकातली आपण बघतोय. एकंदरीत अवांतर धावेच्या जोरावरती 8 अशी धावसंख्या ही धावफलकावरती पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर. आकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पूल करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. परिणामी पहिल्या षटकाची होते सांगता, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 8 अशी सावध सुरुवात मी तर म्हणतोय ओमसाई ओटवणे संघाचे एक चॅलेंजिंग टोटल उभारण्याच्या दृष्टीनं डिंग डॉंग कानिवडे संघाविरुद्ध. गोलंदाजीच्या मोर्चावरती स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होते संबंधनीय संकल्प धारगळकर यांचं, तसेच आगमन होते संबंधनीय गोट्या पडवळकर यांचं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेत विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसरा भार आपल्या खांद्यावरती घेताना दिसतोय तो सिद्धेश केदार जो पॉलाक या नावानं ओळखला जातो या सावंतवाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कितीतरी मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफी त्याच्या घरामध्ये, बऱ्याच स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा हा खेळाडू सिद्धेश केदार आपल्याला दिसतोय हा मैदानावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जे अनिवार्य 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तेवढे तैनात केले, सज्ज झालाय सिद्धार्थ. पहिला चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी डीजे. येऊन पोचली ती दुहेरी आकड्यामध्ये 14 धावांवरती धावसंख्या येऊन पोचली. पहिल्या चेंडूवरती नवीन षटकाचं सिद्धेश केदारचं स्वागत केलंय ते मयूरनं षटकारानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक 6 डीजे.
ओमसाई ओटवणे संघाचे, परंतु जशी या मैदानावरती या सामन्यातील दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, आपला गेअर चेंज केलाय, टॉप गेअर मध्ये या ठिकाणी टाकलाय आणि टॉप गेअर मधली फलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले। अतिशय सुंदर अशी देखणी स्पर्धा या मैदानावरती। स्लोवर वन पद्धतीने चेंज ऑफ पेस पद्धतीचा त्या ठिकाणी बघा चेंडू फेकला होता, फलंदाजांना निश्चितपणे प्रश्न विचारणारा एकंदरीत हा चेंडू फेकला गेला तो सिद्धेश केदार याच्याकडनं। स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा जरी रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपनं आयोजित केली तरी या स्पर्धेत बऱ्याच मान्यवरांनी सहकार्य केले, त्यांची मी पुन्हा एकदा नावं या ठिकाणी वाचून दाखवतोय। यावेळी मात्र मारलेला फटका गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला, एकेरी धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खाते या ठिकाणी जोडली जाते। 2 षटकार घेतल्यानंतर त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फक्त एकेरी धाव खर्ची घातली, ती सिद्धेश केदारनं एक ठीकठाक कमबॅक आपल्या गोलंदाजीमध्ये तो करून देतोय। या स्पर्धेसाठी चांदीचा कॉइन आहे, द्वितीय क्रमांक अर्थात रनर अप जो होईल त्याच्यासाठी चांदीचा कॉइन संकल्प धारगळकर यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलाय। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जो आकर्षक चषक आहे पहिला क्रमांकाचा तो मोबाईल कॉर्नरचे रियाज मलानी यांनी पुरस्कृत केलाय। तो द्वितीय चषक आहे तो ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी पुरस्कृत केलाय। मारलाय फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, जाईल का चेंडू सीमा पार, चेंडू जातोय सीमा पार, 6-2 विजय। बघतोय तो सिद्धेश केदारच्या गोलंदाजीवरती 2 षटकार मयूरने लगावले, 1 षटकार तुषारने लगावला। 2 फलंदाजांमध्ये आता मात्र निश्चितपणे या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे षटकार खेचण्याचं, असं म्हटलं तर काय वावगं ठरू नये, कारण या अगोदरच्या या षटकामध्ये पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार मयूरने लगावलं, तुषारनं आता 1 षटकार लगावला। पाहूया षटकाची सांगता तुषार षटकार ठोकन करेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण। मारलाय फटका अखोट टप्प्याचा फुलचा फटका, टॉपेज लागते, घोषित स्वरूपातल्या चेंडूचा प्रवास, एकंदरीत एका महागड्या षटकाची सिद्धेश केदारची होते सांगता। 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 28 अशी धावसंख्या ही धावफलकावरती एकंदरीत लागते ती, अर्थात प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई ओटवणे संघाचे डिंग डॉंग कारवडे संघाविरुद्ध एक महागडे षटक, ज्या षटकात तब्बल 3 षटकारांशी 20 धावा खर्ची घातल्या गेल्यात त्या सिद्धेश केदारच्या षटकाची होत आहे सांगता। 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय, 28 अशी धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत ही प्रथम फलंदाजी करत असताना मी अगोदरच म्हटलं की या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी प्रथम चषक जो आहे तो मोबाईल कॉर्नरचे रियाज मलानी यांनी पुरस्कृत केलाय। द्वितीय क्रमांकाचा चषक आहे तो ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी पुरस्कृत केलाय। मालिकावीरासाठी सौजन्य दाखवलंय ते निलेश पिंगुळकर यांनी। उत्कृष्ट फलंदाजासाठी जी ट्रॉफी आहे ती आदित्य आरेकर यांनी पुरस्कृत केले। उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी ट्रॉफी आहे ती विशाल यांनी पुरस्कृत केले। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर संतोष देऊलकर, त्यानंतर शिस्तप्रिय संघ अर्थात त्या ठिकाणी जो पुरस्कृत केला तो मोहिनी मडगावकर यांनी, आणि चांदीची मूर्ती जी आहे प्रथम क्रमांकासाठी ती पुरस्कृत केले भूषणावर पान शॉप वाले यांनी। या सर्वांचे पुन्हा एकदा रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर सन्मान्य विशालजी परब, संजीव परब, सुधीर आडिवडेकर, अनिल निरवडेकर यांचाही मनापासून आभार, आपण या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं सहकार्य केल्याबद्दल। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, 3ऱ्या षटकाची होत आहे सांगता प्रथमेश गोलंदाजीच्या मोर्चावर। पहिला चेंडू आकुट टप्प्याचा पुलचा फटका, टॉपेज लागतंय, चेंडू जातोय घोषित स्वरूपातला एकेरी धावेसाठी। एकेरी धावेनं धावसंख्या आता मात्र 29 या धावफलकावरती येऊन स्थिरावलेले 3रा षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावर सुरुवातीपासून सातत्यानं या ठिकाणी मी सांगतोय की एकंदरीत ओमसाई ओटवणे संघानं पहिल्या 4 षटकात 40 धावांचा टप्पा पार करत जर त्यानंतरच्या अधिकच्या धावा या सामन्यामध्ये जमवल्या तर निश्चितपणे एक चुरशीचा सामना, एक अटीतटीचा सामना या उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना या आजच्या या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये या सावंतवाडीच्या जिमखानावर पाहायला मिळेल यात कोणतीच शंका नाही। आकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पूल केलाय, चेंडू पुन्हा एकदा जाईल घोषित स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी।
एकंदरीत तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती निघालेला 2 एकेरी धावा आणि या 2 एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या 30 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली। अर्थात बिनबाद ही ओम साई ओटवणे संघाचे एक चांगली भागीदारी सलामीच्या फलंदाजांसाठी 2 आयकॉन दर्जाचे खेळाडू, एका बाजूला तुषार रणदिवे, दुसऱ्या बाजूला मयूर आपल्याला खेळताना दिसतोय। पुल केलाय, याय मात्र चेंडू टांगा पलटी, घोडे फरार, रॉयल किंग ब्रँडेड षटकार डीजे। पायाभरणी केली या 2 सलामीवीराने। का त्यांना आयकॉन खेळाडूंचा दर्जा सन्मानाने दिला जातो, का त्यांना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलावलं जातं, याची चुणूक या त्यांच्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये दाखवताना दिसत आहेत। ते एका बाजूला तुषार रणदिवे आणि दुसऱ्या बाजूला खेळताना दिसतो तो मयूर। उजव्या आणि डाव्या हे फलंदाजीची जोडी या मैदानावरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकात केवळ 8 धावांची जोडणी केली होती, परंतु त्यानंतर मात्र गिअर शिफ्ट केलेत। टॉप गिअरची फलंदाजी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती, खराब चेंडूचं रूपांतरण षटकारामध्ये केलंय आणि चांगल्या चेंडूचं रूपांतर एकेरी दुहेरी धावांमध्ये केलंय। गोलंदाजांवरती निश्चितपणे दबाव टाकलाय तो अर्थात फलंदाजाने। बघूया आता गोलंदाजांवरती टाकलेल्या दबावातून कशा पद्धतीची गोलंदाजी साकारतील डिंग डॉंग कानवडीचे गोलंदाज। एक कमबॅक करून देतील का आपल्या संघाला, का हाच फटकेबाजीचा सिलसिला कायम राखत एक डोंगरा एवढी धावसंख्या उभारेल ओम साई ओटवणे संघ, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण। मारलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, बॅक टू बॅक सक्सेस बाय तुषार रणदिवे डीजे। बाप ठरतोय फलंदाज आणि त्या पद्धतीची आक्रमक फटकेबाजी फलंदाजी या मैदानावरती ओम साई ओटवणे संघाच्या फलंदाज तुषारचे डोळ्यांचं पारणं फेडणारं फुल पैसा वसूल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती अर्थात फलंदाज तुषारची या मैदानावरती। मारलाय फटका, गेलाय निश्चितपणे त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने, डीपला क्षेत्ररक्षण दिसतोय। एकेरी धावेची भर ही निश्चितपणे घातली जाते। सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि त्यानंतरची एकेरी धाव आणि या एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या 43 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले, ती अर्थात बिनबाद। तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू ज्याचा खेळ येणं बाकी, बघूया षटकाची सांगता कशा रीतीने करेल प्रथमेश, तो अर्थात फलंदाज मयूरला, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण। 43 अशी धावसंख्या ही धावफलकावर। मारलाय फटका, या मात्र घोषित स्वरूपातला एकेरी धावेचा निश्चितपणे त्याला समाधान मानावं लागेल। एकंदरीत पहिला 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय। हेही षटक थोडंसं महागडं, आमचे गुणलेखक गोलू आम्हाला सांगतील की या षटकात तब्बल किती धावा निघाल्यात। या षटकात तब्बल 16 धावा कुठल्या गेल्यात, त्या 2 सलगच्या चेंडूवरती 2 षटकाराचा समावेश तो तुषारच्या। एकंदरीत पहिला 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 44 अशी धावसंख्या ही धावफलकावरती उभारले, ती बिनबाद अर्थात ओम साई ओटवणे संघानं ती डिंग डॉंग कानवडे संघाविरुद्ध। 6 चेंडूंचा अंतिम खेळ असेल हा शिल्लक आणि 6 चेंडूंचा अर्थात या डावाची सांगता करणारे ही षटक घेऊन बघूया कोणता गोलंदाज येईल। महेश नानगुडे मॅन फ्रॉम पुणे आपल्याला दिसतोय, एक आयकॉन दर्जाचा खेळाडू आपल्याला येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती। षटकाची अर्थात डावाची सांगता करण्याच्या हेतूने या मैदानावरती येताना दिसतोय। पहिल्या 3 षटकात तब्बल 44 धावा कुठल्या जात आहेत या दोन्ही सलामीवीरांकडनं। बघूया हे दोन्ही सलामीवीर अजून 6 धावा जोडतायत का। एकंदरीत अर्धशतकी भागीदारी सलामीच्या फलंदाजीसाठी ती पूर्ण होईल का या 2 फलंदाजांदरम्यान, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण। गोलंदाजीच्या मोर्चावरती महेश आपल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सामना करेल मयूर। पहिला चेंडू आखोट टप्प्याचा, पुलचा फटका, चेंडू जातोय सीमा पार, 6 धावांसाठी डीजे।
बघता बघता एकंदरीत येऊन पोचली ती 50 धावांच्या टप्प्यावरती। चौथ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती आणि 50 अशी धावसंख्या ही बिनबाद एकंदरीत या सलामीच्या भागीदारीसाठी अर्धशतकी भागीदारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही फलंदाजांचं आपण कौतुक करूया, कारण या दोन्ही फलंदाजांनी एकंदरीत 50 धावांची भागीदारी या ठिकाणी पूर्ण केली ती सलामीला। नवीन चेंडू आयोजकांना विनंती, नवीन चेंडू जरा सुपूर्द करावा पंचांकडे, अर्थात तोच बदली चेंडू। नवीन म्हणजे बदली चेंडू। चेंडू जो मॅच बॉल आहे तो पुन्हा मैदानामध्ये येतोय। 50 अशी धावसंख्या। षटकाची सुरुवात एका आकूट टप्प्याच्या चेंडूने केली, ती अर्थात गोलंदाज महेशनं, आणि या आकूट टप्प्याच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय तो पुलचा एक फटका देखना खेळत तो मयूरनं षटकारानिशी। बघूया राहिलेल्या या षटकातल्या 5 चेंडूवरती मयूर किती धावा जमवेल, किती धावांचं उद्दिष्ट ठेवेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण। मारलाय फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं, अगदी समालोचन कक्षाच्या वरती 6 धावांसाठी। मध्ये धावसंख्या आता मात्र 56 धावांच्या टप्प्यावरती पोहोचली। अंतिम षटकाची या मैदानावरती झालेली सुरुवात। टिंगडॉंग कारिवडे विरुद्ध दुसऱ्या बाजूने ओम साई ओटवणे या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना। पुल केला, कट केलाय, चेंडू जातोय त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये। एकेरी धावेचे निश्चितपणे भर। 1-2 चेंडूवरती 2 सलगचे षटकार ठोकल्यानंतर तिसरा चेंडू हा एकेरी धावाचा खर्ची घालत धावसंख्या एकंदरीत 57 वरती नेऊन ठेवली आहे, ती अर्थात बिनबाद ती ओम साई ओटवणे संघानं। डिंगडॉंग कारिवडे संघाविरुद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल राऊंडच्या सामन्यामध्ये या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपयाचं। मारलाय फटका, परंतु पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका, मिस टायमिंग फटका, अननेसेसरी थ्रो, आणि त्या मोबदल्यात अजून एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये। एकंदरीत 2 धावेंची भर ही संघाच्या खाती जोडली जाते आणि 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र 59 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली, ती अर्थात बिनबाद। अंतिम षटकाचा असेल खेळ हा, अर्थात प्रगती पथावरती 59 अशी धावसंख्या, 59 रन, लॉस ऑफ नो विकेट, 59 धावा धाव फलकावरती अंतिम षटक। मारलाय फटका, पुलचा फटका, जाईल चेंडू सीमा पार, 6 धावा डीजे। धावांच्या टप्प्यावर या मात्र लॉफ्टेड फटका गेलाय निश्चितपणे, क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे कोणी, चेंडू 1 बाउन्स पार करेल सीमा रेषा। 69 धावा झाल्यात निर्धारित 4 षटकांच्या या खेळामध्ये आणि विजयासाठी तब्बल 70 सारख्या एका विशालकाय धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते हा सामना जिंकण्यासाठी। ते अर्थात ओम साई ओटवणे संघानं ते डिंगडॉंग कारिवडे संघासमोर काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये येणाऱ्या 24 चेंडूंच्या खेळामध्ये 70 धावांचं पाठलाग कशा रीतीने करेल तो डिंगडॉंग कारिवडे संघ, तर 70 धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी ओम साई ओटवणे संघाकडे आहे का? निश्चितपणे काय होईल, काय घडेल, काय बिघडेल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये कोणता संघ या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करेल आणि सेमीफायनल राऊंड मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये निश्चितपणे होताना दिसेल तो बदल। समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक मॅन फ्रॉम वालावल मिस्टर बादल चौधरी सर यांना मी आमंत्रित करतोय आणि या सामन्यातून मी गुरु चिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतोय। धन्यवाद। वेलकम मिस्टर बादल चौधरी सर। धन्यवाद गुरु सर। चला विनंती असेल राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार व श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा कर्णधार, यानंतर आपले
मॅच आहे. आपण कृपया विनंती असेल टॉससाठी कमेंट्री बॉक्सकडे या. श्री बांदेश्वरी इलेव्हन बांदा संघाचा कर्णधार व राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार. टॉस जिंकलं या सामन्यात डिंगडॉंग कारिवडे संघान. ज्या संघान गेल्या वर्षी याच मैदानावर 44,000 रुपयांची स्पर्धा अगदी सहज जिंकली, तो संघ टॉस जिंकान घेता फिल्डिंगचा निर्णय आणि निर्णय इलो थोडसो अंगलट, कारण ओमसाई ओटवणे संघान 4 षटकात उभो केलो 69 रन्सांचो डोंगर. ज्या ओटवणे गावात नुकतीच ध्रुव चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघितली, त्याच ओटवणे गावचो संघ आज मैदानावर कमाल बघितली तुषार रणदिवे आणि मयूर कारांडे या पुणेच्या खेळाडूंची. ज्याप्रमाणे या वर्षाच्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र डर्बी अंतिम फेरीत महाराष्ट्राचे 2 संघ मुंबई वर्सेस विदर्भ, या सामन्यात सुद्धा तुमका मैदानावर दिसतली पुणे डर्बी. एका बाजून ओटवणे संघातून पुणे संघाचे 2 आयकॉन खेळाडू तुषार रणदिवे मयूर कारांडे, दुसऱ्या बाजून डिंगडॉंग कारिवडे संघाकडून पुण्याचेच 2 खेळाडू महेश नानगुडे आणि अमित तांबे. 69 धावा पहिली बॅटिंग करताना मयूर कारांडे आणि तुषार रणदिवे नावाचा वादळ मैदानावर. 2022 साली कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा ज्या तुषारने गाजवली, त्या वर्षाचो त्या स्पर्धेचो बेस्ट बॅटर आज सुद्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर रॉयल किंग सावंतवाडीची 1 लाख रुपयांची ही स्पर्धा गाजवताना त्याला साथ दिली मयूर कारांडे. आज तुषार रणदिवे साइड हिरोच्या भूमिकेत होतो आणि मयूर कारांडे मेन हिरोच्या भूमिकेत. मयूरची तळपलेली बॅट सगळ्यांनी बघितली आणि त्या तळपलेल्या बॅटवरचा लोगो सुद्धा सगळ्यांनी बघितलो, जो लोगो सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान, सावंतवाडीची शान, आमचे मित्रवर्य प्रतीक सावंत यांनी जगप्रसिद्ध केलेलो प्रतीक स्पोर्ट्सचा ब्रँड, आणि तो ब्रँड मैदानावर मयूर कारांडेच्या बॅटच्या रूपात. 70 रन्सांचा टार्गेट, सलामीची जोडी डिंगडॉंग कारिवडे संघाची. तो सामनो एकतर्फी अजिबात होण्याची शक्यता नाही असा, कारण 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारो डिंगडॉंग कारिवडे संघ गेल्या वर्षी 44,000 रुपयांची स्पर्धा अगदी सहज जिंकून या मैदानावर आपल्या नावाचो झेंडो ज्या कारिवडे संघान लावलो, तो कारिवडे संघ आणि त्या कारिवडे संघाची सलामीची जोडी महेश नानगुडे आणि सोबत अमित. पहिलो चेंडू आखूड टप्प्याचो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन एकेरी धावीनिशी धावसंख्येची सुरुवात महेश नानगुडेची. मैदानावर अजितजी मटकर यांचा आगमन होताना अजितजी मटकर तुमका विनंती असतली रॉयल किंग सावंतवाडीच्या वतीन तुमचं स्वागत होतला. मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होऊचा. पहिल्या चेंडूवर 1 धाव, गोलंदाजीची सुरुवात बॉलिंग मार्कवर तुषार रणदिवे. कोलगाव सरपंच संतोष राहुल साहेब तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. तुमकाही विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी. तुषार रणदिवे एक अष्टपैलू खेळाडू, फलंदाजीत कमाल केल्यानंतर आपल्या गोलंदाजीत आपल्या नावाची जादू दाखवण्यासाठी तुषार रणदिवे आणि मयूर कारांडे. जबरदस्त सलामी, नॉट आउट 69. फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने वेगवान फटको, क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार, चेंडू रवलो निर्धाव. 4 षटकांचो सामनो, 24 चेंडू, 70 धावांचो पाठलाग. प्रत्येक निर्धाव चेंडू, प्रत्येक मेडन बॉल सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतलो. पहिल्या 2 बॉलची सांगता, धावसंख्या फक्त 1 रन्सावर. महेश नानगुडे यांच्या खात्याची सुरुवात आणि आता अमित तांबे हे पुण्याचे 2 खेळाडू. टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली रवलो, पण थोडंसं जास्त बाहेर गेलो. पंच महेश डोंगरे यांच्याकडून वाईडचो इशारो. महेश डोंगरे सर, गोट्या कारिवडेकर सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 नामवंत पंच. एक मोठा अनुभव या दोनही खेळाडूंच्या आणि दोनही पंचांच्या पाठीशी.
2 चेंडू 2 धावा 70 चा पाठलाग. शफल मारलो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूची विश्रांती. रॉयल किंग चौकार आणि धावसंख्या अर्ध्या डझनार 6 रनसार. बादल सर चला विनंती असेल टॉस साठी श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघाचा कर्णधार व राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार आपल्याला हा तिसरा पुकार. यानंतर होणारा सामना असलेलो तिसरो क्वार्टर फायनलचो मैदानावर चालू असलेलो दुसरो क्वार्टर फायनल. पटको तर मोठो मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि पहिल्या विकेटचा पतन. अमित तांबे षटकार मारल्यानंतर ज्या अमितने अशा अपेक्षा उंचावलेले तो अमित मैदानाच्या दिशेने पहिल्या विकेटचा पतन. धावसंख्या 6 रनसार. डिंगडॉंग कारिवडे संघासाठी सुद्धा पुण्याचे हे 2 खेळाडू कमाल करतले. महेश नानगुडे आणि अमित तांबे. सुरुवात खूप सुंदर पण त्यानंतर अमित तांबे एक षटकार मारल्यानंतर पाठोपाठ दुसरा षटकार मारण्याच्या नादात तंबूत परतलेलो. तुषार रणदिवे फलंदाजीत कमाल केल्यानंतर आपल्या हाताची आपल्या बोटांची जादू गोलंदाजीत सुद्धा दाखवताना नवीन फलंदाज विवेक गावडे. विवेक साठी पहिलो चेंडू मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या दिशेने. मयूर कारंडे येता फील्ड करता तोपर्यंत 1 धाव. एकेरी धावनीची धावफलक 7 रनसावर. विवेक गावडे अजून एक मोठा नाव असा मैदानावर. ज्याप्रमाणे पुणेच्या खेळाडूंनी कामगिरी केली अगदी त्या खेळाडूंका तोडीस तोड कामगिरी करण्याची पुरेपूर क्षमता असणारो खेळाडू दिसता विवेक, जो सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्या लांब लचक चौकार षटकारांसाठी प्रसिद्ध. आणि यावेळी मैदानावर महेश नानगुडे. महेश फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 रनचा निशी. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात तुषार रणदिवेची गोलंदाजी. 1 विकेट मिळवताना फक्त 8 धावांचो खर्च. 70 रन्सांचो पाठलाग. डिंगडॉंग कारिवडे एका गड्याच्या मोबदल्यात 8 रन्सावर. संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर एक मॅन ऑफ द मॅच आतापर्यंत विवेक गावडेच्या नावावर असा 38 धाबांची कामगिरी त्या सामन्यामध्ये. विवेक ती कामगिरी परत एकदा या ऐन मोक्याच्या क्षणी तुझ्याकडून अपेक्षित असा. साखळी फेरीत केलेल्या कामगिरीपेक्षा सुद्धा बाद फेरीतली कामगिरी जास्त अधोरेखित होता, कारण ह्यो शेवटचो चान्स असतलो या दोनही संघांसाठी. आणि या दुसऱ्या क्वार्टर फायनल पाठोपाठ तिसऱ्या क्वार्टर फायनलची घोषणा जो असतलो 2 मोठ्या मातब्बर संघांमध्ये सामनो. राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा. दोन्ही संघाचे संघ मालक आमचे अगदी जवळचे मित्र. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे मालक विकास गावडे आणि श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघाचे मालक मकरंद तोरसकर. या दोन्ही संघातून 2 वेगवेगळ्या गावचे खेळाडू मैदानावर दिसले. एका बाजून राजाराम वॉरियर्स तळवडे संघात शिरोडा गावचे खेळाडू, बांदेश्वर इलेव्हन बांदा संघात मळगाव संघाचे खेळाडू. एक मोठो सामनो या सामन्यानंतर तुमका बघण्याची संधी असतली. सगळ्यांका ही पर्वणी असा. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर निलेश गवंडे दुसऱ्या षटकाची जबाबदारी. आखो टप्प्याचो चेंडू पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धावनीची धावफलक 9 रन्सावर. श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा कॅप्टन लवकर चला टॉस साठी. राजा वॉरियर्स तळवडे संघाचे कॅप्टन हे सर उपस्थित. दुसऱ्या ओव्हरीत पहिलो चेंडू निलेश गवंडेचो. फक्त 1 रन्सावर समाधान. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग ही खूप मोठी जागा, महत्वाची जागा. यापूर्वीच्या सामन्यात बघितलात कुंभियाळवाडी कोलगाव संघान
सामनो गमावलं, पण त्या जागेवर झालेली मिस फिल्डिंग, 2 षटकार त्या फिल्डरकडून गेले. एक वेळ वाटला की आता कोलगाव संघ सहज बाजी मारता सेमीफायनल मध्ये प्रवेश करता, पण त्यानंतर खामदेव स्ट्रायकर्स इंचुली संघाची कमाल. पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या नरड्यात नाही तर नरड्याच्या पुढे अक्षरशः आतड्यात हात घालून सामनो बाहेर काढलो खामदेव स्ट्रायकर्स इंचुली संघान. तीच कामगिरी या मैदानावर डिंगडॉंग कारिवडे संघा करूची लागतली. वाईडच्या स्वरूपात मिळालेलो 1 रन, धावफलक डबल फिगर्स 10 रनचावर. 70 पाठलाग, दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. शॉर्ट पिच, फाईन लेगच्या दिशेन 1 धावेवर समाधान. नुकतीच संपन्न झालेली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवलेले खेळाडू मैदानावर रंजन केडी, अक्षय घाटवळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही खेळाडूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट समृद्ध केला. त्यातील काही नावा गेल्या वर्षी कुंदे प्रीमियर लीग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो पहिलो खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी आपल्या नावावर केली, पंकज परब ज्याचं नाव होता. त्या पाठोपाठ अक्षय घाटवळ गेल्याच महिन्यामध्ये कर्नाटकाच्या भूमीवर टेनिस क्रिकेटमधली सेंचुरी ज्या खेळाडून आपल्या नावावर केली. आणि नुकतीच संपन्न झालेली मिडभाव चॅम्पियन्स ट्रॉफी मिडभावच्या स्पर्धेत रजत कुडाळकर ह्यो खेळाडू त्या कोकणच्या खेळाडून अजून एक सेंचुरी आपल्या नावावर केली. टेनिस क्रिकेटवर सुद्धा शतक मारूक येऊ शकता ह्या या खेळाडूंनी घालून दिलेलो हो नवीन पायंडो. आणि या पायंड्यावर पावला टाकत अजून काही युवा खेळाडू सज्ज असत आपल्या नावावर शतक ठोकण्यासाठी, शतक सेंचुरी लावण्यासाठी. 70 जो पाठलाग चालू असा डिंगडॉंग कारिवडे सारखो एक गुणवान संघ मैदानावर तो पाठलाग करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजून ओम साई ओटवणे संघ या 70 धावापासून रोखण्याचा प्रयत्न. यावेळी मिड विकेटच्या दिशेन एक मोठो फटको, टांगा पलटी, घोडे फरार, रॉयल किंग षटकार. आवडे यांच्या शुभ हस्ते श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा बनाम राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाची नाणेफेक. ओव्हर टू बादल सर. एका मोठ्या सामन्याची नाणेफेक गावडे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतली. या दरम्यान एक मोठो फटको महेश नानगुडेच्या बॅटमधून, धावफलक 17-17. 70 तो पाठलाग करण्यासाठी महेश किमान 2 चेंडू मागे असो एखादो षटकार तुझ्याकडून अपेक्षित असा. परत एक षटकार मारण्यासाठी आदर्शवत फुल्लर लेनचो चेंडू होतो, पण टप्पो ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होतो. नशीबवान होतो महेश की चेंडू बॅटची कड न घेता चेंडूच्या दिशेने गेलो. पुढच्या सामन्यासाठी श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघाने जिंकलेलो टॉस आणि डिसिजन जरा लवकर सांगायचो. श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघ 2 व्यावसायिक संघ एकमेकांच्या समोर. यानंतर फसलेलो फटको, चेंडू हवेत, शॉर्ट मिड विकेट चेंडूच्या खाली, शेवटच्या क्षणी सूर्याची प्रखर किरणा या क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर. 3 खेळाडूंच्या मध्येच पडलेलो चेंडू होतो. झेल टिपण्याची संधी होती, पण शेवटच्या क्षणी सूर्याची प्रखर किरणा या खेळाडूच्या डोक्यावर. 2 धावेनिशी, धावफलक 19. जीवदान मिळाला महेश नानगुडे. महेश या जीवदानाचा कितपत फायदा उठवता. दुसऱ्या बाजून विवेक गावडे अजूनही आपल्या मूळ रंगात येणा बाकी असा विवेक जर आपल्या नॅचरल रंगात खेळलो, नैसर्गिक ढंगात खेळलो तर ह्यो सामनो नक्की असतलो डिंगडॉंग कारिवडे संघासाठी. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर निलेश गवंडे. गती परिवर्तनाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेन. 1 धाव, एकेरी रनसावर समाधान. 1 धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 20 या धावसंख्येवर. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची गरज डिंगडॉंग कारिवडे संघाक. आणि या सामन्या पाठोपाठ होणारो 3रो क्वार्टर फायनल अजून एक मोठो सामनो, एक रोमहर्षक सामनो तुमका बघूक मिळतलो. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. गेल्या वर्षी मांद्रेमच्या भूमीवर मांद्रेम सरपंच चषक 5 लाख रुपयांची स्पर्धा ज्यांनी जिंकली तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, ज्या संघाच्या समोर तुमका दिसतलो. या वर्षी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीत कमाल करून 4थ्या क्रमांकाचा बक्षीस ज्यांनी आपल्या नावावर केला तो श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघ. श्री बांदेश्वर इलेव्हन बांदा संघाकडून मळगावचे गुणवान खेळाडू, दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून शिरोडा संघाचे गुणवान खेळाडू. आणि या दोनही संघात 2-2 ओव्हरसीज आयकॉनिक खेळाडू सुद्धा.
श्री बांदेश्वर 11 बांदा संघान जिंकलेलो टॉस आणि घेतलेलो निर्णय गोलंदाजीत बदल बॉलिंग मार्कवर गणेश परब ओमसाई ओटवणे संघाच्या वतीन 12 चेंडू 50 धावा अशक्य कायच नाही असा फक्त तुमका लढाचा लागतला प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारूचे लागतले कारण तुमचो प्रत्येक मोठो फटको तुमका टार्गेटच्या दिशेन आणि सेमीफायनलच्या दिशेन घेऊन जातलो महेश नानगुडे आणि विवेक गावडेवर मोठी जबाबदारी डिंगडॉंग कारिवडे संघाची शॉर्ट पिच आखो टप्प्याचो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे कोलगाव सरपंच राहुल साहेब तुमचा मनपूर्वक स्वागत या षटकारांनी केला महेश नानगुडेन दुसरा षटकार महेश पण अजून महेश बरेच बाकी असत रन झाले फक्त 26 होय टोटल 70 अजून एक शॉर्ट पिच परत एकदा स्क्वेअर लेगच्या कपडावरसून पावळ्याचा पाणी पास टाक डायरेक्ट चंद्रार रॉयल किंग षटकार कारिवडे संघासाठी जे षटकार खूप गरजेचे हे सलग 2 षटकार महेशच्या बॅटीतून एक हाफ चान्स होतो महेशला बाद करण्याची संधी होती मिळालेला जीवदान आणि या जीवदानाचा फायदा उठवत महेश नानगुडे अक्षरशः मुगडे अंद्रेज काढताना 29 आणि या ओव्हरी मधलं सलग दुसरा षटकार 10 चेंडू शिल्लक 38 धावांची गरज 12 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना पुणेचा वादळ मैदानावर महेश नानगुडचे सलग 2 षटकार गोलंदाज गणेश परब एक स्थानिक खेळाडू युवा खेळाडू ओमसाई ओटवणे संघाच्या वतीन हे तिसरा चेंडू महेश साठी अजून एक शॉर्ट पिच अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू सलग तिसरा षटकार रॉयल किंग सिक्सर नंबर 3 धावफलक 38 70 रन्सांचा पाठलाग 9 चेंडू बाकी 32 धावांची गरज 9 चेंडू 32 धावा महेश नानगुडे गोलंदाजी करताना महेशने खूप महागडी गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरीत 25 धावा खर्च केले महेशने ते सगळे रन्स या ओव्हरीत महेश सुका वसूल करूचे लागतात पुण्याच्या भूमीवर सलग 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम आतापर्यंत तुझ्या नावावर 2 वेळा असा आज तुका संधी असलेली सिंधुदुर्गच्या या पावन भूमीवर सावंतवाडीच्या या ऐतिहासिक मैदानावर 6 चेंडूत 6 षटकार मारून महेश नानगुडे या नाव तुका अजरामर करून ठेवचा लागतला कारण कारिवडे संघासाठी सलग 3 षटकार आतापर्यंत तुझे बघितले अजून सलग 3 बाकी असत या ओव्हरीत 70 चो एक मोठो पाठलाग 9 चेंडू 32 धावांची गरज 12 चेंडूत 50 धावांची गरज असताना हे सलग 3 रॉयल किंग रॉयल षटकार चौथो चेंडू गणेश परबचो लोअर फुल टॉस स्वीप फटको एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचो इरादो होतो दर्जेदार क्षेत्ररक्षण वेगवान फेक 1 रनचा निशी धाव फलक 39 8 चेंडू बाकी 31 धावांची गरज सामनो एकतर्फी कदापि होऊचो नाही कारण हे दोनही संघ लढवय्ये खेळाडू लढवय्ये संघ ओमसाई ओटवणे विरुद्ध डिंगडॉंग कारिवडे डिंगडॉंग या नावात जादू असा ओमसाई या नावात कमाल असा आज कोणाची जादू मैदानावर चलतली आणि कोणाची कमाल बघूक मिळतली हाय व्होल्टेज ड्रामा पहिली बॅटिंग करताना तुषार रणदिवे मयूर कारंडेचे नाबाद 69 धावा आणि तेचो पाठलाग करताना मैदानावर विवेक गावडे आणि महेश नानगुडेची जोडी आतापर्यंत 4 षटकार महेश नानगुडेच्या बॅटीतून विवेकचा अजून पहिलो षटकार बघणं बाकी असा विवेकचा फटको शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे थोडीशी ढिलाई
फक्त एका रनसानीशी धाव संख्या स्थिरावली 40 धावा. शेवटचे 7 चेंडू बाकी, 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. महेश नानगुडे वर सगळ्यांचं लक्ष केंद्रित. दुसऱ्या बाजून पहिले 3 चेंडू महागडे टाकल्यानंतर गणेश परबची वापसी. पुढच्या 2 बॉलवर फक्त 2 धावांचा खर्च. थोडीशी चर्चा, थोडेसे अनुभवाचे बोल. मयूर कारंडे सारखा एक मातब्बर खेळाडू आपल्या युवा खेळाडूच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देऊन गणेशला बॉलिंग मार्कवर पाठवता आणि स्वतः विकेट किपरच्या भूमिकेत मयूर कारंडे. शेवटचे 7 चेंडू 70 रन्सांचा पाठलाग. पटकोतर मोठो मिड विकेटच्या दिशेन डायरेक्ट माटवार. रॉयल किंग षटकार. या ओव्हरीतलो चौथो. 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. 70 रन्सांचो पाठलाग. धाव संख्या 46. वॉरियर्स तळवडे बनाम श्री बांदेश्वरी बांदा संघ. श्री बांदेश्वरी बांदा संघ नाणेफेक जिंकतोय आणि निवडतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. आपण आपले फलंदाज हे तयार ठेवा. बादल सर. यानंतर तो सामनो हाय व्होल्टेज ड्रामा होतलो ह्या सगळ्यांकाच माहिती होता. पण दुसरो क्वार्टर फायनल सुद्धा एक मोठो सामनो. डबल व्होल्टेज ड्रामा. 770 व्होल्टेजचो करंट या सामन्यात तुमका बघूक मेळतलो. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. 24 धावांची गरज आणि मैदानावर जमलेली जोडी विवेक गावडे आणि महेश नानगुडे. महेश शेवटच्या ओव्हरीत तू दिलेले 25 रन्स बाकी असत. त्या 25 रन्सांसाठी विवेक आणि महेश ही जोडी मैदानावर. यापूर्वीच्या ओव्हरमध्ये महेश नानगुडे 4 षटकारांनिशी 26 धावा वसूल केले गणेश परबच्या ओव्हरीत. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन ओमसाई ओटवणे संघाच्या वतीन सलग 3 चेंडू 3 षटकार जर खायच्या बॅटरने मारले तर प्रणित सावंत साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. बॉलिंग मार्कवर सूरज पेडणेकर आणि स्ट्रायकर एंडवर विवेक गावडे. आतापर्यंत विवेक तुझ्या नावातलो विवेक बघितलं, पण आता तो विवेक थोडंसं बाजूक ठेवतो लागतलो. आक्रमण करूचा लागतलो, अटॅक करूचा लागतलो. धावचीत करण्याची संधी आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेने महेश नानगुडेसाठी विवेक गावडे आपली प्राइज विकेट गिफ्ट करताना. या चेंडूवर एक महत्वाची सफलता. विवेक गावडे सारखो मातब्बर खेळाडू डगआउटच्या दिशेने पण अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावफलक. 47 शेवटचे 6 चेंडू बाकी, 23 धावांची गरज. या पुढच्या सामन्यासाठी श्री बांदेश्वर 11 बांदा संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. राजाराम वॉरियर्स तवडे संघाचे खेळाडू शेंदूर मारून तयार असत बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज शिवराम. डीजेन लावलेला गाणा जय जय श्रीराम आणि त्याच गाण्याच्या तालावर शिवराम रेडकर नॉन स्ट्रायकरच्या दिशेने महेश नानगुडे असा स्ट्रायकर एंडवर. आणि जर धावांचा पाठलाग करूचो असत हे 6च्या 6 चेंडू महेशने खेळणं अपेक्षित असतला. सहा चेंडू 23 रन्सांची गरज. सूरज पेडणेकरचा यो चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मनगटी फटको आणि झेल सोडत यो चेंडू सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रा. रॉयल किंग षटकार. ती महेश नानगुडे परत एकदा बाद करण्याची. सुटलेल्या झेलावर मिळालेलो षटकार. बैल गेलो तो गेलो जात. कारण महेश ह्यो असो खेळाडू असा जर हेका एकदा तुम्ही संधी दिलात तर ह्यांनी कमाल केली समजायची. जर हेका तुम्ही बॉट रिगावक दिलात तर ह्यांनी हात रिगावलोच समजा. महेशचो सुटलेलो झेल त्याच्यावर गेलेलो षटकार. 5 चेंडू शेवटचे बाकी, 17 धावांची गरज. सूरज पेडणेकरचा दुसरा चेंडू असतलो महेश नानगुडेसाठी. 5 बॉल शेवटचे, 17 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू
डीप फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावेचो फटको. मगाशी सुद्धा आपण बघितलात मोठ्या प्रमाणावर घोषित सीमारेषा डीप पॉइंट पासून डीप स्क्वेअर लेग पर्यंत फक्त एकेरी धावेची. आणि त्यामुळे अशा जागेवर जर तुमका चेंडू मारूचो नसात तर ओपन स्टान्स ऐवजी क्लोज स्टान्स अपेक्षित असतो. ओपन स्टान्स साठी प्रसिद्ध असणारे दोन जगप्रसिद्ध खेळाडू केविन पीटरसन, शिवनारायण चंद्रपॉल या दोन खेळाडूंचो स्टान्स विसरान तुमका स्टान्स बदलूचो लागतलो. कारण एकेरी धावेनिशी स्ट्राईक रोटेट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या चेंडूवर घडली ती ओमसाई ओटवणे संघासाठी फायदेशीर. महेश नानगुडे नॉन स्ट्रायकर एंडवर 4 चेंडू 16 धावांची गरज. शिवराम रेडकर स्ट्रायकर एंडवर. पुलटॉस खराब चेंडू पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन 1 रन्स पूर्ण आणि पंचांचो इशारो इलो काय तो बघा. इट्स नो लायसन्स टू किल. प्रीटचो चेंडू आणि अतिरिक्त चेंडू सुद्धा नो बॉल. परत एकदा वड्याचो चेंडू पंढरपूरचो चेंडू. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे यांचे वाक्याची आठवण करून देणारा चेंडू. उघडा डोळे बघा नीट पुढचो चेंडू असतलो फ्री हिट. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आणि आमचे स्कोरर नितेश गोळवणकरांची माहिती 4 चेंडू 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. अतिशय सुंदर अचूक आकडेवारी आमचे स्कोरर नितेश गोळवणकर. आखो टप्प्याच्या फ्री हिटच्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. घोषित क्षेत्राच्या दिशेने फक्त 1 धाव. परत एकदा स्ट्राईक रोटेट. 3 चेंडू शेवटचे शिल्लक 12 धावांची 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावा. मोठ्या प्रमाणावर ओमसाई ओटवणे संघाचे पाठीराखे मैदानावर त्यांना वाटता ओटवणे जिंकाचा. कारिवडेवालांका वाटता कारिवडे जिंकाचा. पण मैदानावरच्या क्रिकेटर सिंगांका वाटता की सलग दुसरो सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. 3 चेंडू शेवटचे 13 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सूरज पेडणेकर. मैदानावर सूरज, आकाशात सुद्धा सूरज आणि मैदानावर सुद्धा सूरज. 3 चेंडू 13 रन्सांची गरज. शिवरामचो फटको. एकाच रन्सावर समाधान. कारण आता सगळ्यांचं लक्ष असा महेश नानगुडेकडे. आतापर्यंत महेश नानगुडेचे 1 2 3 4 5 6 रॉयल किंग षटकार. महेश या 6 षटकारांवर कळस चढवण्यासाठी या 2 बॉलवर तुका 2 षटकार मारूचेच लागतले. कारण सामनो जिंकण्यासाठी सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. या सामन्यात अतिशय दर्जेदार पंचगिरी महेश डोंगरे सर, गोट्या कारिवडेकर सर आणि अचूक आकडेवारी नितेश गोळवणकर सर सोबत डीजे रोहितचो सुद्धा सुमधुर आवाज. शेवटचे 2 चेंडू 12 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सूरज आणि स्ट्रायकर एंडवर महेश. कोलवा टप्प्याचा चेंडू महेशचो. चेंडू निर्धाव. शेवटचो 1 चेंडू 12 धावांची गरज. या मैदानावरची नैसर्गिक स्थिती थोडीशी आड इली डिंगडॉंग कारिवडे संघासाठी. 2 खराब चेंडूवर 2 डिक्लेअरचे सिंगल इले आणि त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाली आणि महेश स्ट्राईक पासून वंचित राहिलो आणि त्यामुळे हा सामनो डिंगडॉंग कारिवडे संघाच्या थोडस अंगलट इलो. शेवटचा चेंडू 12 रन्साची गरज असताना या चेंडूवर सुद्धा निर्धाव चेंडूची गणना आणि एका दर्जेदार गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकासह ओटवणे ओमसाई संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारो आजच्या दिवसातलो दुसरो संघ. डिंगडॉंग कारिवडे संघ एक मातबर संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या स्पर्धांसाठी तुमका शुभेच्छा देतो.